महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 हे आज विधानसभेमध्ये मांडलं जाणार आहे. खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बजेट सादर केलं, त्यानंतर विविध विषयांवरती चर्चा सुरू असताना आता महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक जे आहे ते विधानसभेत मांडलं जाणार आहे. सक्तीनं आणि आमिष दाखवून केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या विरोधात हे विधेयक आणलं गेलं आहे. खरं तर गेल्या वर्षी म्हणजे 14 फेब्रुवारी 2025 ला या संदर्भामध्ये अभ्यास करून एक मसुदा तयार करण्यात आला होता आणि त्यासाठी सरकारने विशेष समिती सुद्धा नेमलेली होती. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली या समितीनं मसुदा तयार केला होता आणि मंत्रिमंडळानं महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 ला मंजुरी दिली होती आणि त्यानंतर आज हे विधेयक विधानसभेमध्ये मांडलं जाणार आहे. खरं तर धर्मांतराचा मुद्दा याआधीही पेटलाय. लव्ह जिहाद सारखी प्रकरणं सुद्धा समोर आली आहे. आता रिसेंटली सांगायचं झालं तर कोमल सायली सुर्वे हे प्रकरण प्रचंड चर्चेत आलं होतं. मिस सायली सुर्वे ही सायली सुर्वे ही मिस इंडिया सुद्धा स्पर्धेमध्ये उतरली होती, परंतु तिने 10 वर्षांपूर्वी आपल्या आई वडिलांचा विरोध झुगारत मोहम्मद आतिफ नावाच्या तरुणाशी लग्न केलेलं होतं. परंतु लग्नानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तिला मानसिक आणि शारीरिक छळ तिचा केला जात होता आणि त्या 10 वर्षांमध्ये तिच्यासोबत जे काही घडलं त्याच्यानंतर तिने आता निर्णय घेतला की पुन्हा एकदा तिला हिंदू धर्मामध्ये पुन्हा तिला कन्व्हर्ट व्हायचं आहे. हे प्रकरण राज्यामध्ये प्रचंड तापलं होतं. अशी अनेक प्रकरणं समोर येत आहेत आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या विधेयकाची गरज राज्य सरकारला भासते आणि त्यामुळे हे विधेयक आणलं गेलं होतं. खरं तर काही संस्थांच्या माध्यमातून सुद्धा देखील धर्मांतर करण्यात येत असल्याची तक्रार आणि प्रकरणं सुद्धा समोर आली होती. त्यामुळे आता हे विधेयक आणलं गेलं होतं. आता या विधेयकांमध्ये काय काय तरतुदी असणार आहेत तर या विधेयकानुसार बेकायदेशीर धर्मांतरासाठी संस्था दोषी आढळली तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाईसह बंदीची देखील तरतूद करण्यात आलेली आहे. या कायद्यामध्ये कलम 14 मध्ये बेकायदेशीर धर्मांतरासाठी दोषी आढळलेल्या संस्थांवरती बंदी आणि दंडाची म्हणजे दोन्ही तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 9 मध्ये गुन्हे आणि त्यासाठीच्या शिक्षेची तरतूद आहे. उपकलम 4 मध्ये दोषींना म्हणजे या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्यांना 7 वर्षांची कारावासाची शिक्षा आणि 5 लाख रुपयापर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. आता हे विधेयक जे आहे ते विधानसभेमध्ये मांडलं जाईल. त्यानंतर विधान परिषदेमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांच्या मंजुरीसाठी हे विधेयक पाठवलं जाईल. राज्यपालांच्या मंजुरीनंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले जाईल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरी झाल्यानंतर या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर केले जाईल आणि त्यानंतर हा कायदा आपल्या राज्यामध्ये लागू केला जाईल. खरं तर अशा प्रकारचा म्हणजे धर्मांतर विरोधी कायदा जो आहे तो भारतातील अनेक राज्यांमध्ये याआधीही लागू आहे. जसं की उत्तर प्रदेश झालं किंवा इतर जे उत्तर भागातील राज्य आहे त्यांच्यामध्ये या राज्यामध्ये हा कायदा ऑलरेडी लागू आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या कायद्याची तरतूद नव्हती आणि त्यामुळे कुठेतरी अशी अनेक प्रकरणं समोर येत होती आणि याच प्रकरणांना किंवा या प्रकरणामध्ये जे काही दोषी आहेत, ज्या काही संस्था दोषी आहेत त्या संस्थांना चाप बसावा यासाठीच अशा प्रकारचे विधेयक आणले गेलेलं आहे. त्यामुळे आता या कायद्याला मंजुरी दिली जाईल आणि हे विधेयक जे आहेत म्हणजे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 जे आहे ते महाराष्ट्रामध्ये लागू होईल. अशा प्रकारचं हे विधेयक असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.